सखूच होती ती, पण ही आता कुठे गेली? रमाई, तुला माहितीये त्या कर्मदरिद्रीला अजून 2 पोती ज्वारी दळायची आहे. सासूबाई, अहो दिवसभर काय रात्रभर दळलं ना तरी तिचं काम संपणार नाही. रमाई, तू बघ, त्या सखूच्या हाताचे ना 2 तुकडे पडतील. आज तिची चांगलीच जिरेल. यमुने, तू 7 जन्म जरी घेतलेस ना तरी त्या सखूची मस्ती तू जिरवू शकत नाहीस. भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला? आता तुम्ही असाल तर ते सहज जिरवालो, पण त्यासाठी ती घरी असायला हवी ना. असायला हवी म्हणजे? अहो घरातच आहे ती ज्वारी दळते. सखू घरात असणं शक्यच नाही, कारण आत्ताच मी तिला बाहेर गावात बघितलंय. अशी दुरून जात होती ती. बघितलंस यमुने? म्हटलं होतं ना तिच्यावर बारीक लक्ष ठेवा म्हणून, पण नाही, दोघी गप्पा मारत बसलात. चला जाऊन बघूया. अगं बाई, जात्याची घरघर ऐकू येत नाहीये, हो ना? बघा बघा, खरंच जात्याची घरघर ऐकू येत नाहीये. अहो वहिनी, सखू आत नाहीच आहे, मग जातेची घरघर कसली ऐकू येणार आहे? जर सखू आत नसेल ना तर तुम्हा दोघींना जात्यावर बसवीन सांगून ठेवतीये. मालकीणबाई, हो करतेच ते काम. दळते. हा, आता दळलेलं पीठ आधी भरायला हवं ना, मग पुढचं घेते. या या ना. करतेच आहे म्हणजे काय उपकार करतेस का? धान्य एवढं अजून शिल्लक आहे, पण असं आवडते जसं काही सगळं काम संपलंय. नाहीतर काय, पण आमचं लक्ष आहे बरं चांगलंच. सगळं काम संपवल्याशिवाय रावळात वगैरे जायचं नाही. हा, कर कर, तू तुझं काम कर. करू दे तिला तिचं काम. चला. काय हो भाऊजी, जात्याची घरघर ऐकू येते ना? बघा बघा, मुद्दाम दार उघडं ठेवलंय. आज सखूच दळतीये बघा. सखू, अहो शक्यच नाही हो. अहो या डोळ्यांनी मी तिला तिकडे गावातून जाताना पाहिलंय. हो, मग हे डोळेच आहेत ना, ते वैद्यबुवांना दाखवा. मोतीबिंदू झालाय ना. बघ ना, दिसतंय तरी पुन्हा तेच उघडशील. बघ बघ, दारातून दिसतंय बघ.